हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। येवल्याच्या अलिबाबानं ओबीसींचा घात केला। भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाला संपवण्याचं ठरवलंय। मनोज रांगेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल। भुजबळ आणि वडेट्टीवारांच्या भेटीला दादांविरोधात षडयंत्र। या भेटीमध्ये मनोज रांगेंचा खळबळजनक आरोप। तर कुठलीही गुप्त बैठक झाली नाही असं म्हणत भुजबळांसह वडेट्टीवारांनी घेतला रांगेंचा समाचार। मुंबईचा महापौर हा मराठी आणि ठाकरे बंधूंचाच होणार, कोणीही चिंता करू नये। दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस महापौर होणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरणाचे नितेश राणे सूत्रधार। शिवसेना नेते राजन तेलींचा गंभीर आरोप। कर्ज वाटपाची चौकशी करण्याचीही मागणी। तो कोण अधिकारी आहे ते बघून मी आयुक्तांना सांगून त्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल। नाशिकमधील खड्ड्यांवरून शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा। नांदेड गोंदियामध्ये आदिवासी समाजाकडून आरक्षण बचाव महामोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण न देण्याची मागणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नागपुरातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अचानक भेट। अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे, चौकशी करण्याचे बावनकुळेंचे आदेश। नवी मुंबई विमानतळावर अंतिम टप्प्याच्या तयारीला वेग। विमानाची ड्राय रन चाचणी यशस्वी। अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, तर चालकाविरोधात कारवाई केली, पोलिसांची माहिती। कफ सिरपमुळे लहान मुलांची प्रकृती बिघडण्याचं प्रमाण वाढलं। मध्य प्रदेशातील 16 ते 18 मुलांवर नागपुरात उपचार सुरू, तर आतापर्यंत 9 मुलांचा मृत्यू झाल्यानं खळबळ। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। कार्तिकी एकादशीच्या पूजेचा तिढा मिटलेला आहे। उपमुख्यमंत्री शिंदे महापूजा करणार आहे। शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे। मंदिर प्रशासनानं याविषयीची माहिती दिली आहे। सध्या 2 उपमुख्यमंत्री असल्यानं कोणाच्या हस्ते पूजा करावी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आलं होतं आणि त्यानुसार आता उपमुख्यमंत्री शिंदे ही महापूजा करणार असल्याची माहिती आहे। पूजा पार पडत असते। यावर्षी राज्य सरकारमध्ये 2 सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय असल्यामुळे त्याबाबत मंदिरे समितीने विधी न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवलं होतं। विधी न्याय विभागाचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार यावर्षीच्या कार्तिकी एकादशीला जी शासकीय महापूजा होणार आहे ती राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती लवकरच त्यांना या शासकीय महापूजेचं अधिकृत निमंत्रण देणार आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबईचा महापौर हा मराठी होणार आहे आणि तो अस्सल भगव्या रंगाचा आणि मराठी बाण्याचा होणार असं विधान संजय राऊतांनी केलं। तसंच दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही असा टोलाही त्यांनी महायुतीला लगावला। तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, कुणीही चिंता करू नये असं राऊत म्हणाले। मराठीसाठी लढणारे हे 2 पक्ष आहेत असंही राऊतांनी म्हटलंय। तर ठाकरे बंधूंच्या युतीवरही राऊतांनी भाष्य केलं। ही युती फार वेगळी आहे, ही फक्त राजकीय युती नाही, दिल और दिमाग अशी युती आहे असं सूचक विधान सुद्धा राऊतांनी केलं। मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचा। आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाहीत। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही।
जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालील आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल. मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहेत. त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे आमचा. मी हम या शब्दाने बोलतो. म्हणजे ठाकरे बंधूंचा. हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना. तर ही युती फार वेगळी आहे. दिल और दिमाग से बनी हुई युती है. फक्त राजकीय युती नाहीये. तन मन धन हे दिल और दिमाग अशी युती आहे. तर यावरून भाजपनं राऊतांवर निशाणा साधलाय. उद्या सपाचे पण आबू आजमी बोलतील माझा महापौर होईल. काय करू शकता तुम्ही? संजय राऊतांनी महापौर करण्यासाठी मुंबईत फिरतायत का? मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का? मुंबईच्या मराठी माणसांसाठी काय केलं? आम्ही केलं. हे सेल्फ डेव्हलपमेंट प्राधिकरण आहे ना देवेंद्रजींनी, मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये ह्याच्यासाठी केलं. दरम्यान शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक झाली. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मनसेच्या सदस्य नोंदणी संदर्भात चर्चा करण्यात आल्याचं कळत आहे. दरम्यान मुंबईमध्ये ठाकरेंचा महापौर होणार असा निर्धार बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला. तर कालच्या मातोश्री भेटीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं नांदगावकर म्हणाले. महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलं. हा मुंबईतले जर सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच चांगले घडेल. दोन पक्षांच्या युतीच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाही, आज तर तशी काही चर्चा नव्हती. आज ही प्राथमिक सदस्य नोंदणीची चर्चा होती आणि मी तर का नव्हतो त्याच्यावर मला कल्पना नाही. पण संजय राऊत आता काल त्या मिटिंगला होते, त्यांना कल्पना असेल. पण आज त्या विषयावरती कुठलेही भाष्य राजसाहेबांनी केले नाही, त्यामुळे कुठलाही विषय त्या आजच्या मिटिंगमध्ये नव्हता. आणखी एका मोठी बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते राजन तेली यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. कर्ज घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार नितेश राणे असल्याचा दावा राजन तेलींनी केलाय. त्याचबरोबर या कर्ज वाटपाची सखोल चौकशी करावी. नितेश राणेंनी बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मनमानी पद्धतीनं मोठ्या रकमांची कर्ज वाटप केली असा दावा त्यांनी केलाय. नाबार्ड, सहकार निबंधक, स्थानिक पोलीस यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेच्या अवैध कर्ज वाटपाच्या तक्रारी वारंवार केलेल्या आहेत. मात्र या प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखल घेतली नाही असंही तेली म्हणाले. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी राजन तेली यांच्यावर 8 जणांची दिल्ली इथल्या बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तेलींनी केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. पावलं नितेश राणेचं आहे. नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅग चालली आहे. याचे सगळ्याचे मागे ते आहेत. आणि मग 13 कर्ज देताना त्या रॉकस्टारला डायरेक्टरच परत राजीनामा दिला. एकदा 6.5 कोटी दिले, दुसऱ्या वेळी 10 कोटी रुपये दिले. तिसरं त्यांच्याकडे असलेला पीए राहुल पै हा तिकडे 20,000 रुपये वर मानधनावर आहे, त्याला 7.5 कोटी रुपये दिले. अशा प्रकारचा जो गैरव्यवहार आहे हा उघडकीस येऊ नये आणि मी ज्या तक्रारी केल्या होत्या दबून जाव्यात आणि म्हणून त्यांनी राजकीय सुडाने मला अडकवण्यासाठी हे केलं. मला काही फरक नाही. राजन तेलींचं पत्र मी वाचलं. राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे. सहकारी बँकांवर तुमचा राग आहे ना, काँग्रेसवाल्यांनी लुटलं, राष्ट्रवादीवाल्यांनी लुटली बँका किंवा अन्य कोणी लुटलं. या बँका कोण लुटताय? कोकणातल्या बँका, सहकारी बँका अनेक वर्ष राणांच्याच ताब्यात आहेत. कोण लुटताय त्या? हा गैरव्यवहार कोण करताय? हे काय सीएमला दिसत नाही काय? राजन तेली हे माजी आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांनी अधिकृतपणे हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. पुणे कथित रेव पार्टी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते. रोहिणी खडसे यांनी पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. 6 तारखेला चौकशीला उपस्थित राहण्याची सूचना दिल्याचं कळत आहे. पोलीस तपासामध्ये आम्ही सहकार्य करणार. प्रांजल खेबलकर निर्दोष बाहेर पडतील असं खडसेंनी म्हटलेलं आहे.
तर प्रांजल खेबलकर यांना अटक करण्यात आली होती. बऱ्याच दिवसानंतर ते जामिनावर बाहेर आलेले आहेत. मात्र आता या प्रकरणामध्ये प्रांजल खेबलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांचीही चौकशी होणार आहे. चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही, कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे.